हे बघा, आपली जी फायनल एक्झाम आहे त्या फायनल एक्झाम मध्ये आउटलुक नावाचा एक प्रोग्राम आहे. त्याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न येतात. किमान 5 ते 6 प्रश्न येतात. 5 ते 6 प्रश्न याचा अर्थ काय झाला? 6 मार्क. आणि आपल्याला फायनल परीक्षेमध्ये पास व्हायला लागतात 14 मार्क. किती मार्क लागतात? 14. म्हणजे 5 ते 6 मार्क जर आपल्याला एका टॉपिक मधून मिळत असतील तर त्या टॉपिक वरती नीट व्यवस्थित समजून घेऊन कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते कसे सोडवावेत, काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये फक्त एक 4-5 क्रिया आहेत, तेवढ्या नीट व्यवस्थित तुम्ही समजून घेतल्या की हमखास तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार, काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्यातला पहिला प्रश्न आहे, MS आउटलुक मध्ये औरंगाबाद ठिकाण व मीटिंग विथ आर्किटेक्ट विषय असणारी अपॉइंटमेंट तयार करा. आता ज्यावेळेस आउटलुक आपण वापरतो त्यावेळेस आउटलुक प्रोग्राम कसा ओपन करायचा ते पहा. एक्झाम मध्ये तुम्हाला काही आउटलुक प्रोग्राम वगैरे ओपन करत बसायची गरज नाहीये. तुम्ही प्रश्नावर क्लिक केलं, स्टार्ट की ऑटोमॅटिक आउटलुकचा प्रश्न असेल तर आउटलुक मध्ये ओपन होणार, विंडोजचा प्रश्न असेल तर विंडोज ओपन होणार, वर्डचा प्रश्न असेल तर वर्ड ओपन होणार. त्यामुळे आपल्याला काही अडचण नाहीये. पण तुम्हाला आउटलुक प्रोग्राम म्हणजे नक्की काय, तो कसा ओपन करतात हे माहिती असावं म्हणून दाखवतो. स्टार्ट वरती क्लिक करून जसं आपण वर्ड एक्सेल ओपन करतो सेम त्याच प्रकारे तुम्हाला काय ओपन करायचंय, आउटलुक हा प्रोग्राम ओपन करायचा आहे. आउटलुक हा जो प्रोग्राम आहे हा एक आपल्या डिजिटल डायरी सारखा काम करतो. याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येतं? कॉन्टॅक्ट तयार करता येतात, अपॉइंटमेंट्स तयार करता येतात, टास्क तयार करता येतात, इव्हेंट तयार करता येतात, आउटलुकच्या मदतीनं मेल पाठवता येतात, आलेले मेल परत इनबॉक्स मध्ये जाऊन चेक पण करता येतात. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये जे काही क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स साधारणपणे कॉन्टॅक्ट तयार करा, अपॉइंटमेंट तयार करा, टास्क तयार करा, इव्हेंट तयार करा, याच्या प्रकारचे असतात. जसं आता एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथे एक प्रश्न दाखवलाय. काय प्रश्न सांगितलाय की MS आउटलुक मध्ये औरंगाबाद ठिकाण म्हणजेच लोकेशन सांगितलंय औरंगाबाद आणि सब्जेक्ट सांगितलंय मीटिंग विथ आर्किटेक्ट. काय सांगितलंय? मीटिंग विथ आर्किटेक्ट असं सब्जेक्ट असणार आणि औरंगाबाद लोकेशन असणार. आउटलुक मध्ये आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायची. ठीक आहे. आता ही कशी करायची? एकदम सिंपल आहे. कुठलाही तुम्हाला आउटलुकचा प्रश्न येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला कॉन्टॅक्ट, अपॉइंटमेंट, टास्क, इव्हेंट, हे सगळं न्यू आयटम मध्ये. म्हणजे आउटलुक वरचा प्रश्न तुम्हाला जर सोडवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला कमांड कुठली लक्षात राहिली पाहिजे? न्यू आयटम. न्यू आयटम मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जसं आता आपण जो प्रश्न घेतलाय त्या प्रश्नात काय तयार करायचे? आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायची. म्हणून आपण काय केलं? न्यू आयटम मध्ये गेलो आणि इथे काय म्हटलं? अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट मध्ये गेलं की इथे तुम्हाला लगेच अपॉइंटमेंटचा एक फॉर्म ओपन होतो. काय ओपन होतो? फॉर्म ओपन होतो. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला जी जी माहिती पाहिजे, उदाहरणार्थ आता प्रश्नामध्ये काय सांगितले? 2 गोष्टी सांगितल्यात. एक सांगितलंय ठिकाण आणि दुसरा सांगितलंय सब्जेक्ट. ठिकाण आहे औरंगाबाद, सब्जेक्ट आहे मीटिंग विथ आर्किटेक्ट. आता ते कसं करणार? हे बघा, इथे तुम्ही केलं न्यू आयटम मध्ये गेलात, अपॉइंटमेंट म्हटला की इथे तुम्हाला हा फॉर्म ओपन झाला. ओके. आता इथे सब्जेक्ट आहे, लोकेशन आहे, स्टार्ट डेट आहे आणि एंड डेट आहे. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2च गोष्टी सांगितल्या, सब्जेक्ट आणि लोकेशन. जे जे सांगितले ते फक्त इथे टाईप करायचं. काय पाहिजे आपल्याला? मीटिंग. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट फक्त एकच आहे की तुम्ही स्पेलिंग वगैरे चुकवायचं नाही. आणि इथे तुम्हाला खाली ऑलरेडी क्वेश्चन असतोच, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. इथे तुम्ही काय असेल त्या पद्धतीनं त्याचा सब्जेक्ट लिहा, लोकेशन काय आहे ते लोकेशन लिहा. आणि हे सगळं झालं म्हणजे काय सांगितलं? सब्जेक्टच्या तिथे सब्जेक्ट लिहिला, लोकेशनच्या तिथे लोकेशन लिहिलं. आउटलुकचा कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी एक गोष्ट नीट व्यवस्थित लक्षात ठेवा, काम झाल्यानंतर सेव्ह अँड क्लोज ही कमांड वापरायला विसरायचं नाही. लक्षात आलं? अपॉइंटमेंट असू देत, कॉन्टॅक्ट असू देत, काही असू देत, काही तुम्हाला तयार करायला सांगितलं की तयार झालं की इथं काय म्हणायचं? सेव्ह अँड क्लोज आणि मग सबमिट करायचं. हा लक्षात आहे? अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? आउटलुक मध्ये अपॉइंटमेंट तयार करू शकता. म्हणजे अपॉइंटमेंटशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जर आला तर तुम्ही आता मी सांगितले त्याप्रमाणे सोडवायचं. ठीक आहे. जसं असेल तसं तुम्ही लिहू शकता. हे जसं इथं दिसतंय त्याप्रमाणे लिहायचं. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॉपी पण करता येतं. नाही स्पेलिंग मध्ये गडबड झाली तर तुम्ही Ctrl+C करून कॉपी करून जिथं पाहिजे तिथे पेस्ट पण करू शकता. ठीक आहे. आता याच्यावरच आधारित दुसरा एक प्रश्न घेऊ अपॉइंटमेंटचा.
आता इथं अपॉइंटमेंट मध्ये काय सांगितले पहा, MS आउटलुक मध्ये 28 फेब्रुवारी 2014 9:30 AM 9:30 AM म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे सकाळी. ठीक आहे. काय सांगितलंय, 9:30 AM ला टाटा मेमोरियल हॉस्पिटल ठिकाण या लोकेशनवर अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट हा सब्जेक्ट असलेली अपॉइंटमेंट तयार करा. मगाशी आपल्या क्वेश्चन मध्ये दोनच गोष्टी दिल्या होत्या, सब्जेक्ट दिलं, लोकेशन दिलं. आता इथे काय दिलंय, सब्जेक्ट दिलाय, लोकेशन दिलंय, डेट दिली, टाइम पण दिलाय. ज्या ज्या गोष्टी दिल्या असतील त्या त्याप्रमाणे करायचं. आता काय सांगितले, 28 फेब्रुवारी 2014 9:30 या वेळेला टाटा मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाण आणि अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट हे सब्जेक्ट. तर काय करणार आपण, पहिलं कुठे जाणार, न्यू आयटम, नंतर कुठे जाणार, अपॉइंटमेंट. आता सब्जेक्ट मध्ये काय येणार आपलं, काय सब्जेक्ट आपला, अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट. ठीक आहे. तर काय म्हणणार आपण, अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशलिस्ट. ठीक आहे. लोकेशन काय आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल. त्यानंतर आपल्याला डेट सांगितली, डेट काय सांगितली आहे, 28 फेब्रुवारी 2014 सकाळी 9:30. तर काय करणार आपण इथे, डेट मध्ये यायचं. काय करायचं इथे, डेट मध्ये इथे डेट टाईप करायची, किती आहे, 28 फेब्रुवारी 2014 आणि एंटर मारायचा. एंटर मारला की एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे कॅलेंडरचा एक टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. याचं कारण सांगतो, जिथं तुम्ही एक्झाम द्याल त्या एक्झाम मध्ये जर सिस्टम डेटची सेटिंग जर मंथ डेट इयर किंवा डेट मंथ इयर अशी जर असेल तर कधी कधी काय होतं, आपण 28 फेब्रुवारी टाकलं म्हणून ठीक आहे, 28 हा डेट आहे, पण जर ज्यावेळेस 4 जून असं लिहिलं आपल्याला डेट आहे, तर 4 हे एप्रिल आहे म्हणून पकडायचं का 4 ही डेट म्हणून पकडायचं, हे कशावर डिपेंड आहे, तुमच्या सिस्टमच्या डेट अँड टाइमच्या फॉर्मॅटवर डिपेंड आहे. आता तुम्हाला काय माहिती, तर कॉम्प्युटरचा डेट अँड टाइम फॉर्मॅट काय, मंथ डेट इयर आहे का डेट मंथ इयर आहे. जर मंथ डेट इयर मध्ये असेल तर काय झालं, पहिला 4 लिहिलं तर तो काय पकडला जाईल, मंथ पकडला. हा लक्षात आहे. आणि डेट मंथ इयर असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणून त्यावेळेस काय करायचं, कसा का असेल ना, इथं तुम्ही डेट टाकली तिथं कॅलेंडरवर क्लिक करायचं, चेक करा फक्त फेब्रुवारी 2014 झाले का आणि तीच डेट इथं सिलेक्ट झाली का. ठीक आहे. त्यानंतर काय, सकाळी 9 वाजता. आता सकाळी 9 वाजता म्हटल्यानंतर इथे तुम्हाला बरोबर इथे वरती जायचंय आणि इथे बरोबर काय करायचंय, 9:30. ठीक आहे. आणि हे सगळं झालं की काय म्हणायचं, सेव्ह अँड क्लोज. सेव्ह अँड क्लोज करायला विसरायचं नाही, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतोय. लक्षात. आता अपॉइंटमेंट बद्दल तुम्हाला कसाही जरी प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. हे पहा, अजून एक आपण घेऊया अपॉइंटमेंटच्या संदर्भातला. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला की MS आउटलुक मध्ये 5 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत 7 PM ते 9 PM. आता इथं PM म्हटलेलं आहे, नीट व्यवस्थित वाचायचं क्वेश्चन मध्ये. हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल या ठिकाणी कॉर्पोरेट डिनर विथ MD हा सब्जेक्ट साठी अपॉइंटमेंट तयार करा. आता इथे तुम्हाला पिरियड दिलाय, की स्टार्ट पिरियड दिलाय तुमचा 5 एप्रिल 2014 आणि एंड दिलाय 10 मे 2014 आणि वेळ दिली संध्याकाळची 7 ते 9. ठीक आहे. आणि इथं सब्जेक्ट काय आपला, कॉर्पोरेट डिनर विथ MD आणि ठिकाण काय, हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल. काय करणार, परत न्यू आयटम, अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट मध्ये गेलं की ते सब्जेक्ट येईल. सब्जेक्ट काय, डिनर विथ MD. लोकेशन काय, हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल. ओके. त्यानंतर आता इथे डेट आहे. ठीक आहे. डेट काय सांगितली आपल्याला, 5 एप्रिल. ओके. आता इथे पहा, तुम्ही एक क्लिक केलं की इथे जी आजची डेट जे असेल ती इथे ऑटोमॅटिक ऍज अ डिफॉल्ट येते. आपल्याला किती पाहिजे, 5 एप्रिल 2014. ठीक आहे. काय करणार, 5 एप्रिल 2014. एंटर मारा. इथे कॅलेंडर टॅबवर क्लिक करून बघा, एप्रिल 2014 झाले का, 5 तारीखच आहे का. नंतर काय पाहिजे आपल्याला, पुढची डेट किती पाहिजे, 5 एप्रिल नंतर 10 मे 2014. मग इथे काय करणार आपण, पुढच्या डेट मध्ये म्हणणार 10 मे
2014. याच्यावरती क्लिक करा. मे 2014 आलं 10. आता इथे डेटचा टायमिंग दिलेला आहे आपल्याला, बरोबर. टायमिंग काय? संध्याकाळी 7 ते 9, 7 PM to 9 PM. मग इथे तुम्हाला काय घ्यावं लागेल? 7 म्हटल्यानंतर किती घ्यावं लागेल? 7 PM म्हणजे आता इथे 24 तास काढावे. 7 PM म्हटल्यानंतर तुम्ही किती घेणार? 19. किती येणार? 19. हे तुम्हाला त्यावेळेस नीट व्यवस्थित कळालं पाहिजे. टू 9. 9 म्हणजेच काय? 21. हे झालं की इथे काय म्हणणार? 7 क्लोज. ठीक आहे, हा लक्षात आहे. अशा पद्धतीने तुम्हाला, आणि कधी कधी जर तिथं सिस्टीमची डेट अँड टाइम जर 12 आवर्सची असेल तर तिथे AM PM पण दिसेल तुम्हाला. डिपेंड आहे, जशी सेटिंग असेल त्याप्रमाणे. ठीक आहे, अशा रीतीने अपॉइंटमेंटवर आधारित कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही व्यवस्थित सोडवायचा. ठीक आहे, हे बघा इथं पण अजून एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय. 15 जून 2011 स्पीच ऍट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ऍट वेलफेअर सकाळी 11 वाजता आणि स्पीच ऑन किड्स डे दुपारी 1 वाजता. आता हा जो प्रश्न मी तुम्हाला दाखवते, हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याच वेळा आलेला आहे. IMP क्वेश्चन. याच्यात काय सांगितलंय? 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, समजून घ्या. अपॉइंटमेंट तयार करायला सांगितली, पण कॅलेंडर मध्ये सांगितली. कशामध्ये सांगितली? कॅलेंडर. म्हणजे तुम्हाला कॅलेंडर ऑप्शन पहिला ऍक्टिव्हेट करावं लागेल. नंबर 2, एकच डेट दिली आहे 15 जानेवारी 2011 आणि 3 वेगवेगळ्या अपॉइंटमेंट दिलेत वेगवेगळ्या टायमिंगला, एकाच डेटला. एकच डेट आहे 15 जानेवारी 2011. पहिलं आहे स्पीच ऍट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता. त्याच दिवशी स्पीच ऍट वेलफेअर सकाळी 11 वाजता आणि त्याच दिवशी स्पीच ऑन किड्स डे दुपारी 1 वाजता. अशा 3 अपॉइंटमेंट दिल्यात तुम्हाला एकाच डेटला वेगवेगळ्या टायमिंग प्रमाणे. तर अशा वेळी काय करायचं? अशा वेळी ते तुम्ही पहिलं काय करायचं? कॅलेंडर टॅबवर क्लिक करायचं, कारण कॅलेंडर मध्ये करायला सांगितलं. मग आता कॅलेंडर टॅब कुठे आहे? तर इथे हा जो दिसतोय आयकॉन, याला म्हणतात कॅलेंडर टॅब. ठीक आहे, तो कधी कधी सेटिंग मध्ये इथे उभा पण असतो, लक्षात ठेवा. जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे कॅलेंडर सारखं दिसतंय ना तुम्हाला, हा कॅलेंडरचा टॅब आहे. हा मेलचा टॅब आहे, हा कॅलेंडरचा आहे, हा कॉन्टॅक्टचा आहे, हा टास्कचा आहे. असे वेगवेगळे आयकॉन्स आहेत. आता आपल्याला कॅलेंडर सांगितले म्हणून पहिलं काय करणार आपण? कॅलेंडर वरती क्लिक करायचं. कॅलेंडर वरती क्लिक करा. आता काय ओपन झाला? कॅलेंडरचा व्ह्यू ओपन झाला. ओके, आता ह्या कॅलेंडरच्या व्ह्यू मध्ये आपल्याला या 3 अपॉइंटमेंट तयार करायच्या. कुठल्या डेटच्या? 15 जानेवारी 2011. ज्यावेळेस असा प्रश्न येतो ना, टप्प्याटप्प्याने वाचून सोडवायचा. पहिला टप्पा काय? 15 जानेवारी 2011 स्पीच ऍट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता. एवढं डोक्यात ठेवायचं. काय करणार? न्यू ऍटम, अपॉइंटमेंट. ठीक आहे, इथं काय म्हणणार? स्पीच ऍट सायन्स एक्झिबिशन. ओके, त्याच्यानंतर लोकेशन वगैरे काही आपल्याला दिलेलं नाही, फक्त सब्जेक्ट दिलाय आणि काय दिली? डेट आणि टाइम दिलाय. डेट काय दिली आपल्याला? 15 किती आहे? 15 जानेवारी 2011. इथे सरळ टाईप करा 15 जानेवारी 2011. ठीक आहे, आणि टाइम दिलाय सकाळी 9 वाजता. इथे 9 करा. आता हे सेट झालं की इथे सेव्ह अँड क्लोज म्हणायचं. हे लक्षात ठेवा हा प्रश्न सोडवताना. इथंच तुम्ही टायमिंग दुसरा तिसरा डेट वगैरे असं करू शकत नाही. इथे तुम्हाला काय करायचंय? सेव्ह अँड क्लोज. हा झाला तुमचा पहिला. ठीक आहे, परत पुढचा प्रश्न काय आपल्याला त्याच्यामध्ये? स्पीच ऍट वेलफेअर हे सकाळी 11 वाजता. ठीक आहे, मग काय करणार? परत इथे यायचं, परत न्यू ऍटम मध्ये जायचं, परत अपॉइंटमेंट म्हणायचं. इथं काय म्हणणार? स्पीच ऍट वेलफेअर. कधी? डेट तीच आहे. काय म्हणणार इथे परत? 15 जानेवारी 2011. हे किती वाजता आहे? सकाळी 11 वाजता. इथे 11चा टाइम सेट करायचा. सेव्ह अँड क्लोज. हे झालं आपलं दुसरं. त्यानंतर तिसरं काय आपलं? स्पीच ऑन किड्स डे दुपारी 1 वाजता. परत काय करणार? या ठिकाणी न्यू ऍटम, अपॉइंटमेंट. इथं काय म्हणणार? स्पीच ऑन किड्स डे. ओके, त्यानंतर इथे डेट काय आपली? डेट तीच आहे 15 जानेवारी 2011. इथे टायमिंग दिलाय दुपारी 1 वाजता. दुपारी 1 वाजता म्हणजे आत्ताच्या आपल्या याच्याप्रमाणे झाले 13. ओके,
काय करणार इथे सेव्ह अँड क्लोज. हा प्रश्न असा सोडवायचा, लक्षात ठेवा. 3 वेळा आपल्याला सांगितले म्हणून स्पीच ऑन किड्स डे, स्पीच ॲट वेलफेअर आणि स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन. ठीक आहे, अशा रीतीने तुम्ही अपॉइंटमेंट वरती आलेले प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, याच्यात आपल्याला साधी अपॉइंटमेंट फक्त सब्जेक्ट आणि लोकेशन प्रमाणे बघितली, वेगळ्या टायमिंग प्रमाणे बघितली, एका डेटला वेगवेगळ्या टायमिंग प्रमाणे सुद्धा आपण अपॉइंटमेंट बघितली. डायरेक्ट न्यू आयटम मध्ये जाऊन पण बघितली आणि कॅलेंडर टॅब ओपन करून त्याच्यामध्ये कशी करायची ती सुद्धा पाहिजे. ठीक आहे, लक्षात आहे. अशा प्रकारे आपल्याला अपॉइंटमेंटचे क्वेश्चन सोडवायचे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला आउटलुक मध्ये प्रश्न येतो, इव्हेंट तयार करा. काय तयार करा? इव्हेंट. इव्हेंट अपॉइंटमेंट सारखाच असतो. आता इव्हेंट इथं काय दिलंय आपल्याला, इथं इव्हेंट काय दिलंय आपल्याला, MS आउटलुक मध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट तयार करा. आता इव्हेंटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण इव्हेंट बनवतो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या कमांड्स आपल्या कुठे असतात, न्यू ॲटम्स या कमांड मध्ये असतात. पण तुम्ही जर इथं बघितलं तर इथे तुम्हाला इव्हेंट ही कमांड फक्त आणि फक्त जर कॅलेंडर टॅब ओपन असेल तरच दिसते. हे लक्षात ठेवा. जर तुमचा अगोदर असा टॅब ओपन असेल आउटलुक मध्ये, शक्यतो हा डिफॉल्ट टॅब असतो. ठीक आहे, एक्झाम मध्ये पण तुम्हाला असाच डिफॉल्ट टॅब ओपन करून मिळतो. आणि जर तुम्ही आता न्यू आयटम मध्ये गेलात तर इथे तुम्हाला ऑल डे इव्हेंट नावाची कमांड दिसणार नाही. इथे इव्हेंट कमांड कधी दिसते, जेव्हा कॅलेंडर टॅब आपला ओपन असेल तेव्हा. म्हणजे जरी तुम्हाला प्रश्न आला इव्हेंट बनवा, तर तुम्हाला जर त्या प्रश्नात सांगितलं असेल आता जसं सांगितले तसं कॅलेंडर मध्ये बनवा, वेल अँड गुड. पण जर असाच प्रश्न आला तुम्हाला फक्त MS आउटलुक मध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन असा विषय देऊन एक नवीन इव्हेंट तयार करा, आणि जर तुम्ही इथे शोधत बसलात की इव्हेंट कमांड कुठे आहे, तर तुम्हाला इव्हेंट कमांड सापडणार नाही. इव्हेंट कमांड कधी येते, जेव्हा तुम्ही कॅलेंडर वरती क्लिक करता, इथे कॅलेंडर व्ह्यू ओपन झाला, कॅलेंडर व्ह्यू ओपन झाला की न्यू आयटम मध्ये जा. आता इथे तुम्हाला ऑल डे इव्हेंट कमांड दिसेल. इव्हेंटच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा. इव्हेंट तयार केलं की जसं मगाशी अपॉइंटमेंट होतं सेम तसंच. ओके, आता इथे काय आपल्याला सब्जेक्ट काय दिलेला आहे, तर इंटरनॅशनल एक्झिबिशन. आता इथे फक्त आपल्याला एकच हे दिलेलं आहे, तर काय करणार आपण इथे टाईप करणार इंटरनॅशनल. ओके, एक्झिबिशन इथं टाईप करा, सेव्ह अँड क्लोज. बाकी आपल्याला डेट नाही, टाइम नाही, त्याच्याशी काय आपला संबंध नाही. सबमिट करून तुम्ही टाकू शकता. लक्षात, अशा रीतीने तुम्ही इव्हेंटवर आधारित क्वेश्चन सोडू शकता, सेम याच्यासारखंच. तेव्हा आता इथे काय केलं, MS आउटलुक मध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014 ला RTO ऑफिस हे ठिकाण व इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन हा विषयासाठी इव्हेंट तयार करा. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कॅलेंडर टॅबचा उल्लेख केलेला नाही. इथे तुम्ही तुमच्या मनाने तरी सुद्धा कॅलेंडर टॅब ओपन करूनच हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, लक्षात आहे. आता याच्यात काय करायला लागेल आपल्याला, फक्त डेट आणि डेटच, टाइम पण दिलेला नाही, फक्त डेट दिलाय, सब्जेक्ट दिलाय आणि लोकेशन दिले. सब्जेक्ट, लोकेशन आणि डेट या 3 गोष्टी टाकून तुम्ही सेव्ह अँड क्लोज करून अपॉइंटमेंट इव्हेंट तयार करू शकता. ठीक आहे, लक्षात, इव्हेंट तयार करणं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो कॉन्टॅक्ट तयार करणं. कॉन्टॅक्ट तयार करण्याची प्रॅक्टिस नीट व्यवस्थित करा. किमान फायनल एक्झाम मध्ये मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं 6 प्रश्न तरी असतात आउटलुक वरती, 5 ते 6. त्यातले 3 प्रश्न कॉन्टॅक्टवर असतात. म्हणजे निम्मे प्रश्न एकाच कमांडवर. तुम्ही ही जरी कमांड नीट व्यवस्थित समजून घेतली तरी तुम्हाला आउटलुक निम्म आलं असं त्याचा अर्थ झाला. आता हे कॉन्टॅक्ट तयार करामध्ये काय काय केलं जातं, कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह करतो सेम तसंच प्रकारे, याच्यात वेगळं काही नाहीये. आता इथे काय सांगितले आपल्याला, कॉन्टॅक्ट तयार करायला सांगितलंय, त्याचं नाव दिलंय मंगेश कदम, कंपनीचं नाव दिलंय अल्फा स्पेशालिटी हॉस्पिटल, जॉब टायटल दिलंय सिनियर सर्जन, होम नंबर दिलाय आणि मोबाईल नंबर दिलाय. यात काळजी फक्त एकच घ्यायची, जे जे फील्ड जिथं जिथं सांगितले तिथं तिथं पाहून विदाऊट एरर फक्त व्यवस्थित टाईप करायचं. आता कॉन्टॅक्ट कसा तयार केला जातो पहा. काय करायचंय, न्यू आयटम मध्ये जा, इथं काय म्हणणार सरळ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट केलं की आता काय झाला, कॉन्टॅक्टचा फॉर्म ओपन झाला. कॉन्टॅक्ट मध्ये फील्ड जास्त असतात. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय काय फील्ड आहेत बघा, हे तुम्हाला मी सगळे फील्ड सांगतो. इथं काय आपला फर्स्ट नेम. ओके, नेम मध्ये काय करायचंय, जे काही नाव तुम्हाला सांगितले ते नाव टाईप करा. आताच्या प्रश्नाप्रमाणे काय नाव आहे बाबा त्याचं, मंगेश कदम. ओके, इथं टाईप करा. ओके, त्यानंतर कंपनी सांगितली असेल तर इथे कंपनी टाईप करा.
आता आपल्या एक्झाम्पल मध्ये कंपनी काय आहे? अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठीक आहे, त्याप्रमाणे इथे कंपनीमध्ये कंपनी तयार करायची. अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. त्याच्यानंतर काय आहे? जॉब टायटल. जॉब टायटल काय आहे? सिनियर सर्जन. ओके. त्याच्यानंतर ईमेल आयडी दिला असेल तर ईमेल आयडी टाईप करा. त्यानंतर वेब ऍड्रेस दिला असेल तर वेब ऍड्रेस. आता फोन नंबरच्या बाबतीमध्ये काय काळजी घ्यायची पहा. आता इथे जो फोन नंबर आहे, तेव्हा आपल्या याच्यामध्ये फोन नंबर काय आहे? होम नंबर पण दिलाय आणि मोबाईल नंबर पण दिलाय. ओके, म्हणजे होम नंबर मध्ये तुम्हाला होम नंबरच टाईप केला पाहिजे आणि मोबाईल नंबर मध्ये मोबाईल नंबरच टाईप केला पाहिजे. इथे पहा, इथे टॅब आहेत, होम, मोबाईल. ओके, मग इथे होम मध्ये काय करायचंय तुम्हाला? हा होमचा नंबर टाईप करायचा आहे. काय आहे तो नंबर? 02836492237. ओके, मोबाईल मध्ये काय आहे? 088864899. ओके, झालं. जेवढं पाहिजे तेवढं टाईप करून झालं. इथं काय म्हणणार आपण? सेव्ह अँड क्लोज. ही गोष्ट बिलकुल विसरायची नाही, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये अजून काय असतं ते तुम्हाला दाखवतो, मग आपण सेव्ह अँड क्लोज करूया. इथे ऍड्रेस असतो, बऱ्याच वेळा ऍड्रेस पण सांगितला. आणि ऍड्रेस मध्ये कधी कधी असा क्वेश्चन येतो की मुंबई सिटी असणारा ऍड्रेस इन्सर्ट करा. आता इथे तुम्ही बघितलं अख्ख्या फॉर्म मध्ये, तर इथे कुठे सिटी नावाचा आपल्याला टॅब दिसतच नाहीये. आता सिटी नावाचा टॅब कसा घ्यायचा? इथे जे दिसतंय ना तुम्हाला ऍड्रेस मध्ये बिझनेस, याच्यावरती ह्या टॅबवरती क्लिक करा, बाणावरती नाही. कुठे करा? ह्या टॅबवर क्लिक करा. टॅबवर क्लिक केला की ते तुम्हाला स्ट्रीट, सिटी, स्टेट, जीप वगैरे सगळे ऑप्शन दिसतात. पण इथे तुम्हाला मुंबई सांगितले तर तुम्ही इथे सरळ काय करू शकता? मुंबई असं टाईप करा, ओके केलं की ते ऑटोमॅटिक इकडे येईल. हा लक्षात. हे सर्व करून झालं की काय म्हणायचं इथे? सेव्ह अँड क्लोज. नीट व्यवस्थित कॉन्टॅक्टच्या बाबतीमध्ये प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. तेव्हा सेम तसंच आहे. आता याच्यामध्ये काय केलं? नाव दिलंय ज्योती सुरवसे, कंपनीचं नाव दिलंय सिस्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, याच्यात मेल आयडी दिलाय. ओके, ज्योती सुरवसे @CISCO-India.com आणि वेब ऍड्रेस दिलाय CISCO-India.com. त्याप्रमाणे ते तिथं टाईप करायचं, सेव्ह अँड क्लोज. ठीक आहे, अशा रीतीने कॉन्टॅक्टवर आधारित आपल्याला कधी कधी असा साधा प्रश्न सुद्धा येतो कॉन्टॅक्टवर, जे नशीबवान असतात त्यांना येतो. काय याच्यात? गणेश पाटील असे नाव आणि LIC इंडिया नावाची कंपनी कॉन्टॅक्ट तयार करा. दोनच गोष्टी, एका सेकंदात प्रश्न सोडवून होतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला कॉन्टॅक्टवर आधारित देखील प्रश्न येतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये शेवटचा एक प्रश्न असतो तो म्हणजे टास्क तयार करा. टास्कवर आधारित सुद्धा क्वेश्चन येतो. टास्क अतिशय सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं काय दिलंय? MS आउटलुकच्या टास्क लिस्ट मध्ये स्कूल अॅन्युअल फंक्शन हे टास्क ऍड करा. काय तयार करा? टास्क ऍड करायचं आपल्याला, किंवा टास्क तयार करायचं. टास्क तयार करायचं म्हणजे काय करायचं? न्यू आयटम मध्ये जा, इथं काय म्हणा सरळ टास्क. इथे टास्क वरती क्लिक करा. टास्क वरती क्लिक केलं की इथे टास्क आलं. सब्जेक्ट, स्टार्ट कधी करायचं, ड्यू डेट आहे का, त्याचं स्टेटस काय वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये असतात. आता इथे आपल्याला काय सांगितलंय? स्कूल अॅन्युअल फंक्शन. ओके, एवढंच फक्त टास्क आहे, याच्यात काही डेट वगैरे दिलेली नाहीये. आपण आहे तसं टाईप करून काय म्हणणार इथे? सेव्ह अँड क्लोज. अतिशय सोपं आहे टास्क तयार करणं. ठीक आहे, त्यानंतर अजून हे बघा, अशा प्रकारचा प्रश्न येतो टास्क मध्ये सुद्धा. आता याच्यात काय केलंय? MS आउटलुक मध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क, ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन हा विषय आणि 25% पूर्ण असणाऱ्या कम्प्लिशन सोबत तयार करा. 1-2-3 गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता याच्यात काय दिलाय? सब्जेक्ट दिलाय, त्याचप्रमाणे काय दिलाय? त्याचं स्टेटस दिलेलं आहे, किती टक्के पूर्ण केलंय त्याचं कम्प्लिशन. ते कुठे मिळेल तुम्हाला? ते तिथेच आहे पहा. इथे टास्क मध्ये जा, न्यू आयटम मधून इथे सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट टाका. इथे तुम्ही स्टेटस नावाचा ऑप्शन दिसतोय बा, स्टेटस. आता इथे किती टेस्ट सांगितले? स्टेटस आपल्याला किती टक्के करायला सांगितलंय? याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला. इथे आता याच्यात किती टक्के सांगितलंय? स्टेटस काय करायचे आपल्याला?
इन प्रोग्रेस आणि किती टक्के 25%. मग इथे काय करणार पहिलं आपण यावर बाणावर क्लिक केलं की ते बघा कम्प्लीट आहे, इन प्रोग्रेस आहे का काय. आपल्याला इन प्रोग्रेस इन प्रोग्रेस करा. किती टक्के ते इथं आपण सेट करू शकतो, 25, 50, 75 काय असेल. ठीक आहे. सब्जेक्ट मध्ये काय येणार, ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन. ठीक आहे. आणि शेवटी काय म्हणणार इथे, सेव्ह अँड क्लोज. एवढं अतिशय सोपे प्रश्न असतात, काही याच्यामध्ये अवघड नाही. काय काय बघितलं आपण, पहिली गोष्ट बघितले सगळ्यात अगोदर अपॉइंटमेंट तयार करा. अपॉइंटमेंट नंतर इव्हेंट तयार करा. इव्हेंट नंतर कॉन्टॅक्ट तयार करा. त्यानंतर टास्क तयार करा. ओके. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येतात आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला कशामध्ये आढळतात, न्यू ॲटम मध्ये आढळतात. अपॉइंटमेंट करा, कॉन्टॅक्ट करा, टास्क करा आणि इव्हेंट करा. या 4 गोष्टीवर आधारित आपल्याला 100% किमान 5 ते 6 प्रश्न येतात, म्हणजे येतातच. आणि यातला कुठलाही प्रश्न अवघड नाहीये, कुठलाही प्रश्न याच्यामध्ये आपल्याला सोडवताना चुका होतील अशा प्रकारचा प्रश्न नसतो. फक्त याच्यात अजून एक क्वेश्चन लक्षात ठेवा की कधी कधी अपॉइंटमेंट अशी तयार करायला सांगितली की प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी अपॉइंटमेंट तयार करा. असा कधी कधी जर आलाच टफ क्वेश्चन तर येऊ शकतो. तर त्यावेळेस तुम्हाला अतिशय सोपी क्रिया सांगतो, अपॉइंटमेंट मध्ये जा. बाकीचं तुम्हाला जे सांगितलेलं, जे सब्जेक्ट, लोकेशन वगैरे काय असेल ते टाका. आता प्रत्येक गुरुवारी म्हटलं तर इथे रिकरन्स नावाचा एक ऑप्शन आहे आपल्या याच्यामध्ये. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर तुम्ही क्लिक केलं की ते तुम्हाला त्याचं रिपिटेशन कधी पाहिजे, डेली, वीकली, मंथली, इयरली पाहिजे तसं घेता येत. आता प्रत्येक गुरुवारी म्हणजे काय झालं, वीकली झालं. आता ऍज अ डिफॉल्ट ज्या दिवशीचं तुमचं हे असेल त्याच्यावर इथे टिक मार्क असतो. जो नसेल म्हणजे हे असेल तो काढून टाकायचा आणि गुरुवार म्हटलं की मग फक्त गुरुवारवरती क्लिक करायचं आणि इथे ओके केलं की इथलं डेट अँड टाइम आता निघून जाईल. प्रत्येक गुरुवारी म्हणजे डेट अँड टाइमचा विषय नाही आला. ऑटोमॅटिक काय होणार, त्या याच्याप्रमाणे तिथं डेट सेट होईल. इथे तुमचा सब्जेक्ट आणि लोकेशन फक्त टाकायचे, सगळ्यात शेवटी सेव्ह अँड क्लोज करायचं. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न आतापर्यंत 1-2 वेळा झालेला आहे, पण तरी सुद्धा आलाच तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने तो सोडवू शकता. लक्षात आहे. अशा रीतीने तुम्ही तुमच्या आउटलुकची नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि आउटलुक मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. ठीक आहे.